विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टेस्ट देतोय आपण. स्कोर कितीही येऊ देत, कमी येऊ दे, जास्त येऊ दे, त्याच्याशी मतलब नाहीये. पण आपण टेस्ट देतोय तरी, हे महत्वाचं आहे. मग आज तुमची तिसरी टेस्ट आहे. तुम्ही प्रयत्न करताय. आता कालचं उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक स्टुडंट आहे, ओके, नवीन आलाय. तो म्हणला, "सर माझं ऑर्गॅनिक कंप्लीट आहे सगळं." पण कालच्या टेस्टमध्ये त्याला 50 पैकी 10च मार्क पडले. थोडासा नर्व्हस झाला. चेहऱ्यावर तणाव दिसत होता मला. मी त्याला म्हटलं, "ओके, काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुझे 40 चे क्वेशन्स नाही जमले तुला, ते तुला करायचे आहेत." की इथं अभ्यास होणार आहे ना. कळालं तरी ना, की एवढा स्कोर होतोय म्हणून. मी तुम्हाला सांगू का, मी बऱ्याच वेळा एक्झाम्पल दिलंय. फुल लेंथ टेस्टमध्ये मॅक्सिमम मुलांचा पहिला स्कोर एवढाच होतो. गोळ्या न मारता. एवढाच होतो. मग त्यावर खचून जायची गरज नाहीये. तो इम्प्रूव्ह होतो अभ्यास केला तर. त्यामुळे आजची जी टेस्ट आहे ना, ती कशावरती आहे? मी बोललोय इथं लिहिलंय इनऑर्गॅनिक. म्हणजे मी 3 टॉपिक देतो. ग्रुप 16, 17, 18. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन आणि कोऑर्डिनेशन कंपाउंड. चला या 3 टॉपिक वरती टेस्ट घेऊया आज. बरं या टॉपिकमध्ये काय करणार? हे जे कोऑर्डिनेशन कंपाउंड आहे ना, त्याचे 8 व्हिडिओ तुम्ही माझ्या वेगवेगळ्या बॅचेसमध्ये शोधा. कुठेतरी मी ते फ्री दिलेले आहेत. ते बघायचे बाळांनो. मग त्यात तुम्हाला सांगतो ह्याच्यातनं काय-काय इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर प्रश्न सीईटीत येऊ शकतो. आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. आयसोमेरिझम आहे, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आहे. मग कुठला कंपाउंड डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक आहे असले प्रश्न सुद्धा येऊ शकतात. ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशनमध्ये असा कुठला फॉर्म्युला आहे का रे? अंडर रूट एन इंटू ब्रॅकेट एन प्लस 2 कुठला आहे बघा. ग्रुप 16, 17, 18 मध्ये मला सांगा व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड कुठं कॅटलिस्ट म्हणून वापरतात? कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये. मग असे सोपे-सोपे प्रश्न 50 विचारणार आहे मी या 3 टॉपिकवर. मग 50 पैकी तुमचा स्कोर जेवढं तुम्हाला जमतंय तेवढं तुम्हाला अटेम्प्ट करायचंय. जे येत नाही तिथं गोळ्या मारायच्या नाहीत. कारण ह्या टेस्ट तुमच्याकडे सीईटी होईपर्यंत राहणार आहेत. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे सांगू का? ते रिवाईज करायला बरं पडणार आहे. चला हा प्रश्न मला चुकला होता. आता मला येतोय का बघूया आपण. म्हणजे तुम्ही तुम्ही परफॉर्मन्स सेक्शनमध्ये गेला आपल्या ॲपमध्ये आणि तिथून तुम्ही बॅचवरती क्लिक केलं. कोर्स टेस्टवर क्लिक केलं. ही टेस्ट दिसते तुम्हाला. त्याच्यात तुम्ही व्ह्यू सोल्युशनमध्ये गेला. वरती अशा 3 लाईन्स आहेत. त्याला क्लिक केलं, की सगळं तो पॅटर्न दिसतो तुम्हाला. किती तुम्ही अटेम्प्ट केले, अनअटेम्प्टेड, रॉंग. म्हणजे रॉंग असतील किंवा जे चुकीचे अटेम्प्ट केले नाहीत, हे तुम्ही पुन्हा पण रिवाईज करू शकता ना. येते का ध्यानात तुमच्या? मग हे तुम्हाला करायचं आहे बाळांनो. मला स्कोर झाला नाहीये, माझा स्कोर होत नाहीये किंवा माझा अभ्यास कमी आहे, माझा अभ्यास झालाच नाही, मी अजून रिवाईज केलं नाही, रिवाईज करून हे करू नका. मी गेल्या वर्षीच्या मुलांचं एक्झाम्पल देतोय. मी 3 मुलं लिहितोय ए, बी, सी आणि डी त्यातलं सी टॉपर आहे. सी टॉपर आहे लक्षात घ्या. सी टॉपर आहे. मी माझ्याच बॅचमधलं ऑफलाईन मधलं उदाहरण देतोय. ओके. सी टॉपर आहेत, पण ए, बी, सी हे जे तिघं आहेत ना, हे सिन्सिअर आहेत. टॉपर आहे ना, सेल्फ स्टडीज करत होता घरी गेल्या वर्षी. तो क्लासला येत नव्हता आणि मी पण म्हणत होतो, "ठीक आहे." त्याच्या घरातल्यांशी बोल. घरी म्हटले, "सर नाही करतोय हां, अभ्यास दिवसभर करतोय." आता काय बोलायचं? ठीक आहे. हे 3 मात्र नेहमी ना क्लासमध्येच ते पण स्टुडिओमध्येच असायचे. ओके. बघा मी एक्झाम्पल देतोय पटतंय का बघा तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो आपण गेल्या वर्षी आपल्या क्रॅश कोर्समध्ये 10च्या आसपास फुल लेंग्थ मॉक टेस्ट घेतल्या होत्या. पहिल्या मॉक टेस्ट या तिघांनी सगळ्या दिल्या. पहिलं मी बघितलं, पहिले 3-4 मॉक टेस्ट दिल्याच नाहीत. शेवटी पर्सनली कॉल केला, की टेस्ट खूप का दिल्या नाहीत? का तब्येत ठीक नाही? काय प्रॉब्लेम आहे? सर माझा अजून अभ्यास झाला नाहीये. मी अजून रिवाईज करणार आहे. नंतर मी देतो टेस्ट हं. असं बोलणं या टॉपरचं. एंड रिझल्ट सांगतो, की या मुलाला 10वी ला 69 पर्सेंटेज होते. त्याला 93 पर्सेंटाइल मिळालं. ओके. याला क्लोज टू 85 प्लस पर्सेंटाइल होते. त्याला 96 पर्सेंटाइल मिळाले. ओके. बघा हे महत्वाचं आहे. ह्याला साधारण 88 पर्सेंटेज 10वी ला होते. त्याला 97.97 पर्सेंटाइल मिळाले आणि जो एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे, तो नेहमी टॉपर आहे. त्याला 91 पर्सेंटाइल मिळाले. टेस्ट न देण्याचा परिणाम आहे हा. ओके. घरी अभ्यास होतो मी मान्य करतो, पण त्याच्यापेक्षा ग्रुप स्टडी इफेक्टिव्ह आहे. पण तो प्रामाणिकपणे ग्रुप स्टडी केला पाहिजे. विचारा ना एकमेकाला प्रश्न, डिस्कशन करा. मी एका व्हिडिओत बोललोय मागं, की सी सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये मी बघितलं, अरे ठीक आहे चला मी पी-व्ही-पी-आय-टीला होतो. मला कमी मार्क पडले होते. पण माझ्या कॉलेजमध्ये फ्री ॲडमिशन असतात. आमच्या वेळेस पेमेंट सीट आणि फ्री सीट असे प्रकार असायचे. टॉपर्स असायचे. मी बघितलंय ग्रुप स्टडीज करतात. तू हा टॉपिक कर, मी हा टॉपिक करतो. चला एकमेकाला एक्सप्लेन करूया. हीच मेथड इंजिनिअरिंगला तुम्हाला करावी लागणार आहे. मग चांगले मित्र असतील,
तर एकटा-एकटा अभ्यास नाही, एकमेकाला प्रश्न विचारा. असा रिझल्ट नकोय आपल्याला. ह्याच्यापेक्षाही चांगला स्कोर होईल, हे टार्गेट ठेवलं पाहिजे. बरं, मग याच्यासाठी इम्पोर्टंट काय? टेस्ट. प्रामाणिकपणे टेस्ट देत राहणं. मग आजची तिसरी टेस्ट आहे. पहिले 2 टेस्ट अजूनही तुम्ही देऊ शकताय. त्या टेस्ट सुद्धा ओपन राहणार आहेत आणि आज, उद्या जसं मला वेळ मिळेल तसं मी ते टेस्ट सीरीजची एक वेगळी बॅचच लॉन्च करणार आहे. सुरुवातीच्या काही टेस्ट मी फ्री देतोय. पुन्हा ती मी बॅचच घेणार आहे. सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी डिक्लेअर करेन. चला ऑल द बेस्ट.